मातंग समाजाला घटनेनुसार विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त प्रतिनिधित्व मिळावं यासाठी लातूरचे दिलीप आगळे 2 दशकांपासून प्रयत्न करतात। मात्र अखेर आगळे यांनी राज्य सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय। हे आहेत दिलीप पंडितराव आगळे। मूळचे लातूरचे असलेले दिलीप आगळे हे 1990 पासून महाराष्ट्रात मातंग महासंघाच्या माध्यमातून कार्यरत आहेत। मातंग समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी ते लढा देत आहेत। मात्र मातंग समाजाचे प्रश्न अजूनही जैसे थेच आहेत। त्यामुळे मातंग संघटनांकडून आगळेंना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केली जाते। घटनेनुसार सर्व निकषांमध्ये बसत असूनही गेल्या 2 दशकांपासून यासाठी ते प्रयत्न करतायत। माजी राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्यापासून विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपर्यंत विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी ते पाठपुरावा करतायत। वेळोवेळी त्यांनी आम्हाला असे पत्र 150 दिले की जशा जागा रिक्त होतील तसं तुम्हाला घेऊ, जशा जागा रिक्त होतील तसं तुम्ही राज्यपालाकडे प्रस्ताव करावा। राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारकडे आगळेंच्या नावाची शिफारस केली आहे। मात्र सरकारकडून देण्यात आलेल्या 12 जागांपैकी आगळेंना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही। सर्व बाबीमध्ये जो विकलांग आहे अशा जर समाजाला जर एक प्रतिनिधित्व देण्यामध्ये राज्य शासनाचं धैर्य आणि राज्य शासनाची भूमिका होत नसेल तर भारतीय संविधानाची पूर्तता करून सुद्धा जर आम्हाला यासाठी न्याय मिळत नसेल म्हणून मी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिलीप आगळेंच्या नावाची शिफारस राज्यपालांनी सरकारकडे केली आहे। मात्र राज्य सरकार ह्याची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर।